भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। लोकसभा भंग झाली पार्ट 2। श्रीमती इंदिरा गांधी ह्या बाबा हनुमानजींना येताना पाहून घराच्या बाहेर आल्या। त्यांनी हनुमानजीला प्रणाम केला आणि घरात बोलाविले। बाबा हनुमानजी आत गेल्यावर इंदिरा गांधींना म्हणाले, इंदिराजी, या देशात खूप गरीब लोक आहेत आणि देश अस्त्याकडे जात आहे। तुम्ही पंतप्रधान आहात। तुम्ही तुमच्या वर्किंग कमिटीच्या लोकांना सत्याकरिता जागवा। असत्य नष्ट करायला सांगून सत्य व्यवहार करायला सांगा। तेव्हा त्या बाबा हनुमानजीला आदरपूर्वक म्हणाल्या, माझ्या वर्किंग कमिटीचे लोक माझे ऐकत नाही, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे आणि आपत्काल सुरू आहे। तेव्हा मी यापुढे काय करायला हवे याबद्दल आपण मला मार्गदर्शन करावे अशी विनंती केली। त्यावर बाबा हनुमानजी त्यांना म्हणाले, ठीक आहे, तुम्ही अर्जंट तात्काळ मीटिंग बोलवा। त्या मीटिंगमध्ये मी स्वतः तुमच्या बरोबर येईल। हे सर्व दृश्य गुलाबराव स्वप्नात सारखे बघत होते। श्रीमती गांधी यांनी बाबा हनुमानजींच्या आदेशानुसार वर्किंग कमिटीची अर्जंट मीटिंग स्वतः सर्वांना फोन करून बोलाविली आणि नंतर मीटिंग करिता संसद भवनात जाण्याकरिता इंदिरा गांधी बाबा हनुमानजी सोबत कारने जाव्यास निघाल्या। बाबा हनुमानजी आणि इंदिरा गांधी दोघेही कारच्या मागील सीटवर जवळजवळ बसले होते। कारमध्ये बाबा हनुमानजी इंदिरा गांधींना सांगू लागले, तुम्ही लोकांना सत्य व्यवहार करण्याकरिता जागवा। भ्रष्टाचार नष्ट करण्याकरिता सांगा। तुम्ही त्यांना या गोष्टी आचरणात आणण्याकरिता बाध्य करा। जर ते सत्याकरिता जागले नाहीत आणि मीटिंगमध्ये गोंधळ निर्माण केला तर मी हे सर्व बघून मीटिंग हॉलच्या बाहेर निघून येईल। तुम्ही पण माझ्या मागोमाग बाहेर निघावे असा आदेश दिला। दोघेही मीटिंग हॉलमध्ये पोहोचले। तेथे वर्किंग कमिटीचे सर्व सभासद हजर झाले होते। इंदिराजी ह्या स्टेजवर बसल्यात आणि त्यांच्या मागे बाबा हनुमानजी बसले। मीटिंगला सुरुवात झाली। श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्या सर्व लोकांना आपल्या भाषणात सांगितले की या देशात खूप भ्रष्टाचार होत आहे। लोक असत्य व्यवहार करीत आहेत, त्यामुळे या देशातील गरीब जनता दुःखी झाली आहे। त्यांच्यावर अत्याचार होत आहे। हा अन्याय आहे। तरी आपण सर्वांनी भ्रष्टाचार निर्मूलन करण्याकरिता असत्य व्यवहार बंद करावे आणि सत्य व्यवहार सुरू करावे। यातच या देशाचे भले आहे। अन्यथा हा देश रसातळाला पोहोचून येथील जनतेवर अत्याचार होईल आणि त्यामुळे परमेश्वर हा या देशाचे काहीही भले वाईट करील। तरी तुम्ही सर्व लोक सत्याकरिता जागा अशी विनंती केली, परंतु ते सर्व लोक ह्या सर्व गोष्टी ऐकण्याच्या अवस्थेत नव्हते। उलट ते त्यांच्या भाषणात वेळोवेळी अडथळे निर्माण करीत होते। शेवटी त्यांनी त्या मीटिंगमध्ये गोंधळ घातला आणि एकमेकांविषयी वाटेल ते बोलू लागले। शेवटी इतका गोंधळ झाला की कोणी कोणाला विचारित नव्हते आणि कोणीही कोणाचेही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते। हे सर्व दृश्य बाबा हनुमानजी चुपचाप पाहत होते। ते खूप रागावले होते। त्यांचा चेहरा लाल झाला होता, पण ते काहीच बोलले नाही। त्यांनी तेथील लोकांचा गोंधळ पाहिला आणि रागारागाने ते मीटिंगमधून उठून हॉलच्या बाहेर आले। जेव्हा इंदिराजींनी त्यांना बाहेर जाताना पाहिले तेव्हा त्यासुद्धा बाबा हनुमानजींनी त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठोपाठ बाहेर निघाल्यात आणि त्या बाहेर येऊन उभ्या राहिल्या। बाबा हनुमानजी यांनी लगेच उड्डाण घेतली। ते जवळच्याच पहाडावर गेले। तेथून पहाड आणला। ते त्या मीटिंग हॉलमध्ये उडत उडत गेले आणि वरून तो पहाड त्या लोकसभेवर वर्किंग कमिटी टाकला आणि ते बाहेर आले। बाबा हनुमानजी इंदिरा गांधींजवळ जाऊन म्हणाले, हा हिंदुस्थान आहे। हा हिंदूंचा देश आहे। या हिंदुस्थानात हिंदू लोकच राहू शकतात। त्यावेळेस पाकिस्तानबरोबर भारताच्या लहान लहान प्रमाणात झटपटी सुरू होत्या। पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंचे खूप हाल होत होते। म्हणून ते इंदिराजींना म्हणाले की
बाहेर देशात जे हिंदू राहतात त्यांना या देशात राहायला जागा द्या आणि या देशातील हिंदूंशिवाय इतर धर्मांतील लोक त्यांच्या मूळ देशात पाठवा. प्रत्येक धर्माच्या लोकांनी त्याच धर्माच्या देशात राहाव्यास पाहिजे. त्याप्रमाणे त्या पाकिस्तानात गेल्या. तेथील पंतप्रधान यांच्याशी गोष्टी करून त्यांना आपले हिंदू आपल्या भारत देशात पाठवायला सांगितले. ते तयार झाले. त्याचबरोबर बाबा हनुमानजींनी त्यांना सांगितल्याप्रमाणे इंदिराजींनी पाकिस्तान समोर एक अट ठेवली की आमच्या भारत देशात जे मुस्लिम लोक राहतात त्यांना तुम्ही तुमच्या देशात घ्या. पण ही अट पाकिस्तानने मान्य केली नाही आणि त्या सेवकाची झोप उघडली. हे स्वप्न खरे ठरले. त्याची प्रचिती हे स्वप्न पडल्यानंतर लगेच 15 दिवसांच्या आत आली. श्रीमती इंदिरा गांधींनी लोकसभा भंग केली आणि नवीन लोकसभेकरिता निवडणूक जाहीर केली. हे संपूर्ण स्वप्न गुलाबरावजी 3 तासापर्यंत पाहत होते. त्याने ते संपूर्ण स्वप्न सेवकांसमोर सांगितले. त्यावर महात्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या मार्गदर्शनात सेवकांना उपदेश केला की सेवक तुम्ही जागे व्हा. भगवंत स्वप्नाच्या रूपात सेवकांना जागवत आहे. त्याला या देशाचे तुमच्या हातून कल्याण करायचे आहे. या गोष्टीवरून हे सिद्ध होते की देशात खरोखरच भ्रष्टाचार, अनिती आणि असत्य व्यवहार सुरू आहे. भगवंताला सत्य निर्माण करायचे आहे. दुसरे असे की भगवंताने नरनारी यांना जन्म दिला आहे. त्यामुळे परमेश्वराजवळ जातपात नाही. मानवाने धर्म निर्माण करून जात वेगळी केली आहे. जाती निर्माण केल्या आहेत. जर मानव वेगळा धर्म, वेगळी जात समजतो आहे तर त्याने धर्म, जातीप्रमाणे आपापल्या वेगवेगळ्या धर्माप्रमाणे वेगवेगळ्या देशात राहावे. याचाच खरा अर्थ हा आहे की जगात नरनारी या जातीशिवाय कोणतीही जातपात नाही आणि मानव हाच त्याचा धर्म असून मानवता हाच त्याचा गुण आहे. म्हणून मानवाने कोणतीही जात मानता मानवधर्माशिवाय कोणताही धर्म मानू नये. त्याने फक्त मानव धर्म मानावा आणि मानवाने सत्य, मर्यादा, प्रेमाने आचरण करून कर्तव्य कराव्यास पाहिजे. आपण ज्या देशात राहतो तीच आपली कर्मभूमी समजून त्याच्या प्रती आपण स्वाभिमानी असाव्यास पाहिजे आणि आपल्या देशाचे संरक्षण केले पाहिजे. म्हणून या धर्माचे निशाण देशाचे निशाण आहे. भगवान बाबा हनुमानजी की जय. महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय. परमात्मा एक, सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले, मानव धर्म की जय.